नमस्कार मित्रांनो, राजा शिवाजी या चित्रपटाचा टीजर धुरंधर चित्रपटासोबत थिएटरमध्ये रिलीज झाला आहे हे तुम्हाला माहीतच असेल। आता धुरंधरच्या जोरदार लाटेमुळे राजा शिवाजी या चित्रपटाच्या टीजरबद्दल म्हणावी तेवढी सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत नाही आणि अजूनही हा टीजर त्यांनी यूट्यूबला अपलोड केलेला नाही। टीजरबद्दल ओव्हरऑल माझं काय मत आहे याबद्दल मी ऑलरेडी एक दुसरा व्हिडिओ बनवून टाकला आहे। या व्हिडिओमध्ये मला या चित्रपटाच्या दुसऱ्या एका गोष्टीबद्दल चर्चा करायची आहे। हा टीजर पाहिल्यावर माझ्या मनामध्ये एक अशी शंका आली आहे की जर ती खरी ठरली तर कदाचित या चित्रपटाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं। तर मित्रांनो, जर तुम्ही हा टीजर पाहिला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की या चित्रपटामध्ये प्रचंड व्हायलन्स असणार आहे आणि साहजिकच शिवाजी महाराजांचं पूर्ण आयुष्य साहसानं, युद्धानं आणि व्हायलन्सनं भरलेलं होतं, त्यामुळे ते दाखवणं गरजेचंच आहे। पण जर तुम्ही यामधील व्हायलन्स नोटीस केला तर तुमच्या लक्षात येईल की हा व्हायलन्स दाखवताना सिनेमॅटिकली हा खूपच ब्रुटल दाखवला आहे। म्हणजे शिवाजी महाराजांच्या वाघनख्या एका शत्रूच्या गालात खुपसतात तर शिवाजी महाराज लात मारून त्याचा पूर्ण जबडा तोडून टाकतात। भलेही अशा प्रकारचे व्हायलन्सचे दृश्य फार क्रिएटिव्ह नसतील पण रक्तरंजित नक्कीच आहेत। दुसऱ्या एका सीनमध्ये शिवाजी महाराज एका शत्रूची तलवारीच्या एका घावामध्येच 2 तुकडे करून टाकतात। काही वर्षापूर्वी मराठीमध्येच आलेल्या हर हर महादेव या चित्रपटात सुद्धा अशाच प्रकारचं दृश्य होतं। आता मित्रांनो, ह्या सगळ्या व्हायलन्समुळे हा टीजर ए सर्टिफिकेट सहित रिलीज झाला आहे आणि एवढ्याच व्हायलन्ससह जर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केला तर त्याला सुद्धा तिकडे ए सर्टिफिकेट मिळू शकतं आणि जर तसं झालं तर 18 वर्षाखालील लोकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येणार नाही आणि खूप मोठा ऑडियन्स हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यापासून वंचित राहू शकतो। मित्रांनो, हा असा चित्रपट आहे की शाळेतील मुलांना दाखवणं किंवा फॅमिलीसहित मुलांना घेऊन चित्रपट पाहायला जाणं या कॅटेगरीमधला हा चित्रपट आहे। पण जर ए सर्टिफिकेट सहित हा चित्रपट रिलीज झाला तर लोकांना असं करता येणार नाही आणि त्यामुळे चित्रपटाचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि प्रेक्षकांचंही वैयक्तिक खूप मोठं नुकसान होऊ शकतं। मला असं वाटतं की या चित्रपटाचे 2 व्हर्जन रिलीज केले पाहिजेत। एकामध्ये तो यूए सर्टिफिकेट सहित रिलीज केला पाहिजे ज्यामध्ये व्हायलन्स थोडासा कमी असेल आणि दुसरा ए सर्टिफिकेट सहित रिलीज केला पाहिजे जो की आपल्या सगळ्यांना पाहता येईल। पण असं करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे कारण हा चित्रपट आधीच हिंदी आणि मराठीमध्ये महाराष्ट्रात रिलीज होईल। आधीच 2 भाषात असलेल्या चित्रपटाचे अजून 2 व्हर्जन केले तर तिकीट बुक करणं अतिशय कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल आणि हे मेकरला सुद्धा पॉसिबल होईल असं वाटत नाही। आता याच्यावर आणखी एक पर्याय असा आहे की काहीतरी ट्रिक करून या व्हायलन्सला यूए सर्टिफिकेटपर्यंत घेऊन येता आलं तर हा चित्रपट सगळ्यांना पाहता येईल। तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा।